नमस्कार मित्रांनो, मी प्रदूष तळवे पीएस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. तो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आपण रिकमेंड केले ज्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंगसाठी आपण प्लॅन करू शकतो. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज आपले बँक निफ्टीची आज विकली एक्सपायरी होती. तर लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते. मित्रांनो, लास्ट वीक पासून जे आपण मार्केटमध्ये करेक्शन बघतो त्यामुळे आपण काय केलं होतं, आपल्या ग्रुपवरती खूप कमी स्टॉक आपण अपडेट करत होतो. त्यामध्ये आपण काल बीएलएस आपण प्लॅन केला होता. ओके, एकच स्टॉक आपण रिकमेंड केला होता. त्यामध्ये पण आपल्याला एका दिवसामध्ये आपल्याला 5% रॅली आपल्याला बीएलएस मध्ये आपल्याला बुक करता आली असते. सो आपण हा काल अपडेट केला होता आणि यामध्ये आपण कुठे एंट्री करून प्रॉफिट कुठे बुक केलेलं आहे हे तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट पण आपल्या या. सो मित्रांनो, बीएलएस आपण काल आपण 375 375 355 रेंज मध्ये बाय करण्यासाठी सांगितलं होतं. 390चा आपण काय केलं होतं, एक अलर्ट लावला होता. 390 आपल्याला टार्गेट बुक करायचं होतं आणि 420 हे आपल्याला लॉंग टर्म साठी जर होल्ड करायचं असेल तर बीएलएस मध्ये आपण काय करू शकतो, एंट्री आपण प्लॅन करू शकतो. हा आपण रिकमेंड केला होता, कालच आपण अपडेट केला होता. पण आपल्या टेक्निकल इश्यूमुळे हा कॉल आपल्या ग्रुपवरती युट्यूबवरती तो अपडेट केला नाहीये. पण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पाहिला तर टेलिग्राम चॅनलमध्ये आपण तो सकाळी 11:30 वाजता तो अपडेट केला होता. आणि बीएलएस मध्ये जर कोणी जर एंट्री जर घेतली असती तर 390, ओके, तो आपण 375च्या रेंजमध्ये आपल्याला बाय करायला सांगितलं होता. लॉंग टर्म साठी जर कोणाला प्लॅन करायचा असेल आणि तो 350च्या रेंज मध्ये जर तो अजून आला तर तुम्ही लॉंग टर्म साठी पण त्याला काय करू शकता, प्लॅन करू शकता. आणि कालचा जो हाय होता, फर्स्ट टार्गेट आपण 390चा आपण फर्स्ट टार्गेट सांगितलं होतं. कालचा जो हाय गेला होता 393चा हाय गेला होता. ओके, म्हणजे 395 आपण काय केलं होतं, टार्गेट दिलं होतं. पण अलर्टची जी प्राइस होती 390ची अलर्टची प्राइस आपण या ठिकाणी काय केली होती, अपडेट केली होती. आणि पहिल्या स्टिक मध्ये काय झालं होतं, या पहिलं जे टार्गेट आहे 390चं टार्गेट काय झालं होतं, बीएलएस ने काही मिनिटांमध्ये आपल्याला दिलं होतं दिसेल. ओके, मग बीएलएस मध्ये कोणी जर एंट्री जर बाय केली असते 370 375च्या रेंज मध्ये जो बाय केला असता आणि 390ला जर तो एक्झिट केला असता तर काल आपल्याला एका दिवसामध्ये 5% टार्गेट आपल्याला बीएलएस मध्ये काय करता आले असते, बुक करता आले असते. यामध्ये कोणी काल एंट्री घेतली, आपण लाईव्ह मार्केटमध्ये काय केलं होतं, आपण बीएलएस आपण काय केलं होतं, प्लॅन केलं होता. काल जर आपण बघितलं, कालही मार्केट चांगल्या प्रकारे मार्केटने काली करेक्शन दिलं होतं. पण हा करेक्शन मध्ये आला तरी आपलं 5% टार्गेट या बीएलएस ने एका दिवसामध्ये आपल्याला काय केलं होतं, दिलं होतं. लॉंग टर्म साठी जर प्लॅन करायचं असेल तुम्ही 420च्या 10% टार्गेट साठी पण त्याला होल्ड करू शकता. ओके, 450 आपला लॉंग टर्म साठी जरी होल्ड करायचं असेल तरी बीएलएस ला आपल्याला काय करता येईल, होल्ड करता येईल. 350च्या या रेंजला जर तो मिळत असेल तर तुम्ही 350च्या रेंजला आलाच तो 360 350च्या लेवलला तुम्ही त्याला ऍव्हरेज करू शकता बीएलएस इंटरनॅशनल मध्ये एंट्री करण्यासाठी. हा आपण काल रिकमेंड केला होता, ज्यामध्ये आपण एंट्री घेऊन आपण काल प्रॉफिट बुक केलेला आहे. याची स्क्रीनशॉट तुम्ही यावरती काय करू शकता, तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, आपण काल एक आपण हिरो झिरोचा एक कॉल आपण प्लॅन केला होता. काल फिनिफ्टीची एक्सपायरी होती. फिनिफ्टीच्या एक्सपायरी मध्ये आपण तो कॉल जो आपल्या ग्रुपवरती अपडेट केला होता 22,750चा फुल. ओके, जर तुम्ही तो बाय केला असता 45 आणि याचा जो दिवसभरामध्ये जो हाय गेला होता हा जवळपास 260चा हाय गेलाय. आपलं जे टार्गेट असतं, आपण मॅक्झिमम टार्गेट आपण काय करतो, नो प्रॉफिट नो लॉस मध्ये देत असेल तर आपण त्याला एक्झिट करतो. आणि त्यानंतर एक जर लॉस मध्ये जात असेल दुसरं तुम्ही कुठेही तुम्ही त्याला होल्ड केला. ओके, 90 म्हणजे काय होणार आहे, नो प्रॉफिट नो लॉस मध्ये तुम्हाला एक्झिट करेल. ज्यावेळेस तुमचं 120 होईल 140 होईल त्यावेळेस काय होणार आहे, जो झालेला लॉस आहे तो लॉस तुम्हाला यातून रिकव्हर होताना तुम्हाला दिसणार आहे. हिरो झिरोची कॉल आपण काय करत असतो, एक्सपायरीला आपण आज कोणता हिरो झिरोचा कॉल आपण अपडेट केला नव्हता. काल एक अनएक्सपेक्टेड रॅली होती. त्या पीई मध्ये आपल्याला काय झालं होतं, 45चा प्रीमियम तुम्हाला 260च्या लेवलला पण तो केलेला दिसेल. जे काल आपला व्हिडिओ अपडेट केला नाही पण कोणी त्यामध्ये एंट्री घेऊन प्रॉफिट किती बुक केलेला आहे याचे स्क्रीनशॉट तुम्ही युट्यूबवरती आपल्या इंस्टावरती आणि फेसबुकवरती पण तुम्ही पाहू शकता. आज जो आपण स्विंग साठी रिकमेंड केलेला आहे तो स्टॉक आहे सुप्रिया. सुप्रियामध्ये आपल्याला जर एंट्री जर आपल्याला प्लॅन करायची असेल तर सुप्रियामध्ये आपण या लेवलला एंट्री प्लॅन करू शकतो. 425 410 लेवल तुम्ही त्याला ऍव्हरेज करा. 450 470 प्लस या दोन टार्गेटसाठी काय करायचं, सुप्रिया लाईफ सायन्स मध्ये तुम्हाला एंट्री प्लॅन करता येईल. आणि आज जर आपण पाहिला तर सुप्रिया लाईफ सायन्स त्याच लेवलला आपल्याला तो या लेवलला बाय करता येईल. ओके, टार्गेट दिलेले 470 प्लस टार्गेट साठी जर आपण होल्ड करणार तर मोर दॅन 10% रॅली आपण काय करूया, सुप्रियामध्ये आपण काय करू शकतो, पीक करू शकतो. तर पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये आपलं जे टार्गेट आहे 10% हे येणं एक्सपेक्टेड आहे. तर हे जे स्टॉक आपण रिकमेंड करतो, आपला जो बीटीएससी सेटअप या सेटअप मध्ये स्टॉक आलेले असतात. ओके, आज जर आपण पाहिलं जवळपास किती स्टॉक आलेले, 18 स्टॉक आलेले. तर 18 स्टॉक मध्ये आपण काय केलेले, एक स्टॉक 2 स्टॉक आपण काय करतो, जे आपल्याला स्विंग साठी आपण काय करत असतो, प्लॅन करत असतो. आणि हे स्टॉक सिलेक्शन कसे करायचे, जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट ज्यांच्याकडे हा डॅशबोर्ड आहे त्यांना या सगळ्या गोष्टी काय करत असतात, व्यवस्थितपणे माहिती असतात. जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल आणि तुम्हाला जे डिसिप्लिन जर ट्रेडिंग करायचं असेल तुम्ही आपल्या स्विंग ट्रेडिंगचा ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅचला पण तुम्हाला काय करता येईल, जॉईन करता येईल. आणि त्याचबरोबर तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग जर करत असाल तर ऑप्शन ट्रेडिंग आपल्या सकाळी 9 ते 12ची बॅच असते. त्या बॅच मध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण काय करतो, ऑप्शन मध्ये आपण ट्रेड करत असतो निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी मध्ये.
आज जर आपण बघितलं मार्केट एक चांगला गॅप अप दिला होता अनएक्सपेक्टेड. ओके, काल जपानची जी न्यूज होते, ओके, जपानच्या बँक ऑफ जपान जे अनाउन्समेंट केली होती त्यानुसार काय झालं, मार्केटमध्ये चांगले करेक्शन आलं होतं आणि ते मार्केटमध्ये आज काय झालं होतं, एक चांगला फॉलो बाईंग यामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला आलेलं दिसेल. एशियन मार्केट पण चांगलं गॅप अप मध्ये ओपन झालं होतं, युएस मार्केट पण ओपन होतं आणि निकेई पण चांगली काय होती, चांगली रॅली तुम्हाला कालपासून देताना दिसली होती. त्यामुळे आजही आपलं मार्केट ओपन होता, एक चांगला गॅप अप मध्ये ओपन झाला होता. पण पहिला जो आपण ट्रेड जो प्लॅन केला होता अकॉर्डिंग स्केल, ओके, आपण एक जे स्केल यूज करतो त्यानुसार मार्केट प्राइस थोडंसं आपण प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. त्यानुसार आपण काय केलं होतं, पहिला जो ट्रेड आपण प्लॅन केला होता पीईचा ट्रेड प्लॅन केला होता. त्यामध्ये आपण 50,000, 100, 50,000 आणि 49,900, ओके, हे 3 ट्रेड आपण काय केले, लाईव्ह मार्केटमध्ये आपण पिक केले होते, ज्यामध्ये आपण एंट्री घेऊन प्रॉफिट सुद्धा बुक केलेले आहे. ओके, यामध्ये कोणत्या लेवलला एंट्री सांगितली होती याचे पण तुम्ही व्हिडिओ तुम्ही आपल्या लाईव्ह मार्केटच्या जे युट्यूबवर तुम्हाला अपडेट केले असेल त्यामध्ये तुम्ही जाऊन काय चेक करू शकता. तर आपण पहिला जो ट्रेड आपला प्लॅन केला होता, आपण पी साईडचे ट्रेड प्लॅन केले होते, त्यामध्ये आपल्याला जे आपले डेली टार्गेट असणार आहे ते डेली टार्गेट तुम्हाला या स्टिक मध्ये तुम्हाला पहिल्या 3 ते 4 कॅन्डल मध्ये अचीव झाले तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, हे स्टॉक अनालिसिस हे जे आपण लाईव्ह मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग जे करत असतो त्यासाठी आपण सेटअप बनवलेला आहे. त्यामध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यासाठी आपण सेटअप यूज करतो आणि त्या सेटअप नुसार आपल्याला एक एंट्री एक्झिट कुठे करायचं या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत असतात. सेम बँक निफ्टी आणि निफ्टीने चांगला गॅप अप दिला होता, पण थोडीशी प्रॉफिट बुकिंग आली होती आणि बँक निफ्टी हा पूर्णपणे साइडवेज होता. त्यानंतर कॉल साईडला आपण ट्रेड प्लॅन केला होता, पण यामध्ये मुवमेंट एकदम फास्ट मुवमेंट दिली होती. त्यामुळे आपला जो व्ह्यू होता आणि बेरिश होता त्यामध्ये आपण पहिल्या 3 ते 4 कॅन्डलमध्ये आपला प्रॉफिट आपल्या या ठिकाणी निघून गेला होता. पण आपण ज्या फोकस केला होता बँक निफ्टीची एक्सपायर होती, लो प्रीमियम होते आणि बँक निफ्टीमध्ये चांगली मुवमेंट सुद्धा मिळाली होती. 0.0चा कॉल आपण अपडेट केला होता, पण आज मार्केट हे थोडं साइडवेज होतं बँक निफ्टी, ओके, त्यामुळे जास्त मुवमेंट मिळाली नाही आणि तो आपल्या ग्रुपवरती पण तो अपडेट केलेला नाही. ओके, सो हे मार्केट साइडवेज आहे का मार्केटमध्ये रॅली मिळणार आहे, आपण लाईव्ह मार्केटमध्ये काय करत असतो, प्रिडिक्ट करत असतो. तो आपला सेटअप आहे, या सेटअप नुसार आपण त्यामध्ये काय करत असतो, एंट्री एक्झिटसाठी काय करत असतो, आपण प्लॅन करत असतो. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही ट्रेडर्स असाल आणि ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला येत असेल निफ्टी, बँक निफ्टी, निफ्टी तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर तुम्ही लाईव्ह मार्केटचं सेक्शन असेल तर लाईव्ह मार्केट सेक्शनला तुम्हाला अटेंड करता येईल. जे सेक्शन आपल्या सकाळी 9 ते 10 या एका सेक्शन सगळ्यांसाठी ओपन असतं. तर हा फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता पीएस अकॅडमीच्या वेबसाईट गेल्यानंतर. म्हणजे तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर या ठिकाणी अपडेट करायचा आहे आणि या ठिकाणी गुगलवर तुम्हाला काय असणार आहे, जे उद्या सेक्शन जे होणार आहे याची लिंक तुम्हाला काय अवेलेबल असेल तर तुम्ही त्या सेशनला पण तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. मित्रांनो, हे जे स्टॉक मी तुम्हाला रिकमेंड करत असतो एक तुम्हाला एज्युकेशन पर्पजसाठी मी तुम्हाला शेअर करतोय. ओके, पण तुम्हाला जर बेसिक नॉलेज जरी घ्यायचं असेल, हे झाल्या सगळ्या गोष्टी आपण ज्यांना शेअर मार्केटचं ऑलरेडी नॉलेज आहे, जे ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतात ते स्विंग ट्रेडिंग करतात ते त्यांना या सगळ्या गोष्टी समजू शकतात. पण ज्यांना मार्केटचं बिलकुलही नॉलेज नाहीये आणि ज्यांना शेअर मार्केट बद्दल काही जर शिकायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एका लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय. अपस्टॉकचं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अकाउंट तुम्हाला ओपन करायचंय आणि तो अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो नंबर इथे रिफ्लेक्ट होतोय त्या नंबरवर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला स्क्रीनशॉट तुम्हाला सेंड करायचा. त्याने होणार एक गोष्ट आहे, हा जो आपला शेअर मार्केटचा बेसिक कोर्स आहे तो 2 आठवड्याचा कोर्स आहे, ज्याची कॉस्ट मार्केटमध्ये जर तुम्ही अदर इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जर करायला गेला तुमच्याकडे मोर दॅन 15,000 तुमच्याकडे चार्ज केले जातात. पण हा कोर्स तुमच्यासाठी काय असणार आहे, अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अवेलेबल असणार आहे. जर तुम्हाला ऍक्सेस हा पूर्ण 1 महिन्याचा ऍक्सेस असणार आहे आणि त्याचबरोबर ऑप्शन ट्रेडिंग आपण कसं करतो याचाही तुम्हाला 1 महिन्याचा ऍक्सेस असणार आहे. तर तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये पण तुम्ही काय करू शकता, मला जॉईन करून तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये पण ऑप्शन ट्रेडिंग कसं केलं जातं हे पण तुम्ही शिकू शकता. आणि बेसिक नॉलेजसाठी जेव्हा तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन कराल ते तुम्हाला अकाउंट ओपन झाल्यानंतर क्लायंट कोड तुमचा जे जनरेट होणार तो क्लायंट कोड काय करायचा आहे, ते दिलेल्या नंबरवर तुम्हाला सेंड करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्हाला व्हिडिओ काय असणार आहे, व्हिडिओ जो कोर्स रेकॉर्डिंग आहे 2 आठवड्याचा तो कोर्स तुम्हाला काय केला जाईल, प्रोव्हाइड केला जाईल. जेणेकरून तुमचं काय होणार आहे, शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज जे असणार ते बेसिक नॉलेजच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि 1 महिन्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग कसं करायचं हे पण तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये व्यवस्थितपणे समजेल. सो मित्रांनो, वाट कसली बघताय, तो फॉर्म फिलअप करायचा आहे, अकाउंट ओपन करायचं आहे आणि बेसिक टू ऍडव्हान्स साठी काय करायचं, पीएस अकॅडमी तुम्हाला काय करायचं, जॉईन करायचं. सो मित्रांनो, हे जे व्हिडिओ मी तुम्हाला अपडेट करत असतो हे स्टॉक अनालिसिस असतात, तुम्हाला कसे वाटतात त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.